पेट्रोल आणि डिझेलवर कर मोदी सरकारनं आणि भाजप सत्तेत असलेल्या राज्यांमध्ये कमी केले असताना उद्धवजींच्या कार्यकाळात हे कर आणि दर का कमी केले नाहीत? उद्धवजींनी तयारी दर्शवली असताना पवार साहेबांनी त्याला आडकाठी आणली का, असा सवाल भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. स्वकष्टानं कमावलेल्या भारतीयांच्या संपत्तीचा एक्सरे आणि सर्वे करून सर्वसामान्य माणसांच्या घरातली संपत्ती एकत्रित करून अल्पसंख्याकांमध्ये वाटली जाईल, या राहुल गांधींच्या भूमिकेवर आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर उद्धवजींनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असं आव्हानही शेलार यांनी दिलं. उद्धवजींचं भाषण म्हणजे ट ला ट आणि फ ला फ लावायची भाषणं. त्यांना सुरतला जाऊन भाषण करायचं असेल तर त्यांनी करावं, महाराष्ट्रात करायचं असेल तर महाराष्ट्राच्या मुद्द्यांवर करावं. वडाच्या झाडाला केळी किती आल्या आहेत हे उद्धवजींनी विचारू नये. असत्य आणि खोटी विधानं पसरवणं उद्धवजींनी थांबवावं, अन्यथा आम्हाला कायदेशीर मार्ग पत्करावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला. एका विशिष्ट वर्गातील मतांसाठी उबाठा सेना आता कुर्निसात घालत आहे. उद्धवजींच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात याकूब मेननची कबर सजली गेली हे भारतीय, हिंदू, मराठी व मुंबईकर विसरलेला नाही, असा टोलाही शेलारांनी लगावला. त्या निर्णयानंतर सुद्धा आमच्या नागरिकांना त्यातून अडचणी होऊ नयेत म्हणून केंद्र सरकारने एकदा नाही दोनदा त्यातील करामध्ये कमतरता केली, सूट दिली. ही केंद्र सरकारने, मोदी सरकारने सूट दिल्यानंतर या संदर्भात राज्य सरकारने सुद्धा आपापले कर कमी करावे अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त केली. भारतीय जनता पक्षाच्या अखत्यारीत किंवा भारतीय जनता पक्ष सेवा करणारी सगळी राज्य जी आहेत त्या राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरचे कर कमी केले. पण उद्धवजी ठाकरे यांना शरद पवार साहेबांचं समर्थन होतं, त्यांनी ते कर कमी केले नाहीत. एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री झाले, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाल्यावर महाराष्ट्र सरकारने त्या निर्णयानंतर पेट्रोल डिझेल नागरिकांना कर कमी केले नाहीत. माझा सवाल म्हणून केंद्र सरकारने एकदा नाही दोनदा उद्धवजींच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात त्यातील करामध्ये कमतरता केली.